नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये अशोक खरात आणि त्याच्यानंतर प्रतिष्ठित अशा टाटा उद्योग समूहाच्या TCI कंपनीत महिलांवर अत्याचार आणि त्यांचं शोषण अशा घटना घडल्या होत्या. अशोक खरात अद्याप पोलिसांच्या कोठडीत आहे आणि त्याचा तपास पोलीस करत आहे. TCI मधील पण 7-8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. परंतु या घटनेची तिला मास्टरमाइंड म्हणावं अशी TCI मधली एक्झिक्युटिव्ह अधिकारी निदा खान ही 25 मार्चपासून फरार होती. ती पोलिसांना सापडत नव्हती. मात्र पोलिसांनी तिचा माग अखेर काढला आणि तिला काल छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. आता निदा खानला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस तिला नाशिकला घेऊन गेले आहे. आज तिला नाशिक रोडच्या कोर्टात पोलीस हजर करतील आणि मग तिची पोलीस कोठडी मागतील असा अंदाज आहे. निदा खान सापडली आहे, पण स्वतःला बाबा समजणाऱ्या अशोक खरात याची पत्नी ज्यावेळेस अशोक खरातला पहिल्या वेळेस अटक झाली त्यावेळेस ती घरातच होती. त्यानंतर तिचे पोलिसांनी जॉब पण घेतले. पण ज्यावेळेस शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात तिचं नाव आरोपितात आलं त्यावेळेसपासून ती फरार झाली आहे. ती कल्पना खरात अद्याप ही पोलिसांना सापडू शकलेली नाही. मग कल्पना खरात ही अशोक खरातची पत्नी आहे. त्यानं काही गुन्हे केले असतील त्यात तिचा कुठंतरी सहभाग असणारच होता. हे सगळं ज्ञात असताना पोलिसांनी त्याच वेळेस कल्पना खरातला का अटक केली नाही हा प्रश्न आहे. आणि मग पोलिसांनी किंवा इतर यंत्रणांनी तिला फरार होण्यास मदत केलेली आहे हे मात्र नक्की. कल्पना खरातनं मग राहत्याच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा असा अर्ज देखील केला होता, पण त्या अर्जावर अजून काही निकाल आलेला नाही. त्यामुळं कल्पना खरात नेमकी कुठं पळून गेली आहे, ती देशातच आहे की परदेशात गेली आहे, ह्या सगळ्या आता चर्चेच्याच गोष्टी आहेत. आता निदा खानला नाशिक पोलिसांनी अटक केली असून लवकरच नाशिक पोलिसांनी कल्पना खरातच्या हातात पण बेड्या घालाव्यात. ती कुठं दडून बसली आहे त्या बिळातून तिला बाहेर काढावं हीच एवढीच नाशिककरांची अपेक्षा असणार आहे. ज्यावेळेस कल्पना खरात पोलिसांच्या ताब्यात येईल त्यावेळेस मग आणखी अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांनी काय काय उद्योग केलेत हेही जगासमोर येईल. आणि मग पोलिसांना ज्यावेळेस अशोक खरातच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल करावे लागेल त्यावेळेस अधिक पूरक माहिती पण त्यात मिळेल एवढं मात्र नक्की. टाटा IPLच्या 2026मधील 19व्या हंगामात काल रात्री या हंगामातील 50वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघात झाला. हा सामना खेळापेक्षा पावसामुळे जास्त चर्चेत आला. सतत पडणारा अधूनमधून पडणारा पाऊस यामुळं हा सामना 19 षटकाचाच करण्यात आला होता. लखनौ
सुपर जायंट्सनं प्रथम फलंदाजी करत ह्या सामन्यात 3 बाद 209 धावा केल्या होत्या. यात 209 धावा उभा करताना त्यांचा फलंदाज मार्शनं एक शतक झळकावलं. 111 धावा केल्या आणि त्याला ऋषभ पंतनंही 32 धावा करून योग्य अशी साथ दिली. त्यामुळं त्यांना 19 षटकात 3 बाद 209 धावा करता आल्या. आता 10 धावाचं आव्हान घेऊन रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ मैदानावर उतरला. त्यांच्याकडं महान फलंदाज विराट कोहली होता. त्यामुळं ते हे धावसंख्या ओलांडतील आणि विजय प्राप्त करतील अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु तसं घडलं नाही, कारण विराट कोहली 0वरच बाद झाला आणि त्यामुळं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा डाव 19 षटकात 6 बाद 203 धावावर आटोपला. यामुळं जो लखनौ संघ या स्पर्धेच्या बाहेरच पडणार अशीच अपेक्षा होती, त्या संघाला परत जीवदान मिळालं आहे आणि हा संघ स्पर्धेत टिकून राहणार आहे. आता आज संध्याकाळी 7:30 वाजता दिल्ली कॅपिटल आणि कोलकाता नाईट रायडर्स या 2 संघात सामना होणार आहे आणि या सामन्याचा निकाल आपल्याला संध्याकाळी 11:30च्या दरम्यान मिळेल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.